नमस्कार. मी डॉक्टर गौरव थांबले. आपण ऐकलंच असेल, मणक्यांच्या शस्त्रक्रिया हा शब्द ऐकला की लोक घाबरतात. पण खरंच हे घाबरायला हवं का? तुमच्या मनातील शंका दूर करण्यासाठी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून असलेले समज व गैरसमज दूर करूया. तर चला सुरू करूया. तर नंबर 1, मणक्याची शस्त्रक्रिया झाल्यावर चालता येत नाही. तर याचे उत्तर आहे नाही. अद्ययावत तंत्रज्ञान व लेटेस्ट अवेलेबल असलेल्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ऑपरेशन नंतर आजपर्यंत 90 ते 95% पेशंट हे यशस्वीरित्या आपल्या पायांवरती उभे राहून आपले दैनंदिन जीवनातील कामे करू शकतात. नंबर 2, मणक्यातील शस्त्रक्रियेचा धोका असतो व ते झाल्यानंतर पेशंट एकाच जागेवर बसून राहतो. तर याचे उत्तर आहे मणक्यातील शस्त्रक्रिया आधीच्या काळापेक्षा मागील काही वर्षांमध्ये हे अत्यंत सुखरूप व यशस्वीरित्या प्रमाणात पार पाडल्या जातात. आत्ता असलेले अद्ययावत तंत्रज्ञान याच्या मदतीने व एक्सरे इमेजिंगच्या मदतीने, नवीन आलेल्या एंडोस्कोपिक टेक्निक्सच्या मदतीने अत्यंत यशस्वीरित्या ऑलमोस्ट 99% सक्सेस रेट सहज आपण शस्त्रक्रिया पार पाडतो. नंबर 3, शस्त्रक्रियेची एक गरज नसते व केवळ औषधांवर आपले आजार बरे होतात. तर याचे उत्तर आहे अजिबात नाही. डेफिनेटली औषध, उपचार व फिजिओथेरपी यांचा खूप मोठा रोल आहे मणक्यांच्या गॅप या आजारामध्ये. पण जिथे हे सर्व उपचार फेल होतात, जिथे औषध उपचार फेल होतात व फिजिओथेरपी फेल होते, अशा ठिकाणी आपल्याला शस्त्रक्रिया ही कंपल्सरी लागते. आणि आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की शस्त्रक्रिया म्हणजे घाबरणे किंवा शस्त्रक्रियेला घाबरून वाटेल त्या दुसऱ्या पळवाट शोधणे हा काही बरोबर पर्याय नाही आहे. जिथे शस्त्रक्रिया गरजेची आहे तिथे ती यशस्वीरित्या पार पाडता येते आणि आज नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने या सर्व शस्त्रक्रिया सक्सेसफुल होतात. शस्त्रक्रियेनंतर वेदना कधीच जात नाहीत. तर याचे उत्तर आहे काही काळापर्यंत काही विशिष्ट ठराविक लोकांना या वेदना राहतात, ज्याचे पॉप्युलेशन पर्सेंटेज आहे ओन्ली 5 to 10%. आणि रीतसर फिजिओथेरपी, प्रॉपर औषध उपचार आणि डॉक्टरांचा सल्ला याच्या माध्यमातून ते यशस्वीरित्या ट्रीटमेंट होऊ शकते. नंबर 5, मणक्यांच्या शस्त्रक्रियेनंतर आयुष्यभर विश्रांतीची गरज असते का? तर याचे उत्तर आहे कन्व्हेन्शनल म्हणजे ट्रॅडिशनल स्पाइन सर्जरी जर आपण करण्यात आली त्याच्यामध्ये 4 ते 6 आठवडे पेशंटला आराम करावा लागतो व फिजिओथेरपीच्या मदतीने पेशंट पूर्ववत आपले सर्व कामे करू शकतात. परंतु लेटेस्ट जे एंडोस्कोपिक तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये केवळ 2 आठवड्यात म्हणजे 15 दिवसात पेशंट त्यांची पूर्ववत सर्व कामे यशस्वीरित्या पार पाडू शकतात. मित्रांनो, मणक्यांचे आजार किंवा स्पायनल गॅप हा एक अत्यंत गंभीर विषय आहे. कुठलेही डिसिजन घेण्यापूर्वी योग्य तज्ज्ञांचा व अनुभवी सर्जन्सचा प्रॉपर सल्ला घ्या. कोणताही गैरसमज शस्त्रक्रियांबद्दल पाळू नका व त्यातून पळवाटा शोधू नका, जेणेकरून पेशंट्सला लेट होऊन लास्ट स्टेजपर्यंत डॉक्टरांकडे येऊ नका. अत्याधुनिक तंत्रज्ञान व सर्जन्सच्या स्किल्स यावरून आजच्या काळात शस्त्रक्रिया ही अत्यंत सुखरूप व 100% सेफ्टीने आपण पार पाडू शकतो. तुम्हाला कोणतेही डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये टाका. मी त्या डाऊट्सला रिप्लाय करायचा प्रयत्न करेल. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर शेअर करा, लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.